हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे। जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे। इलेक्टोरल बॉन्ड न होते तो किस व्यवस्था में ताकत है को ढूंढ के निकालते कि पैसा कहां से आया और कहां गया। दुनिया का सबसे बड़ा एक्सटॉर्शन स्कीम है और इसके मास्टरमाइंड नरेंद्र मोदी कि वो ये समझा दें कि एक दिन सीबीआई की इंक्वायरी शुरू होती है, उसी के एकदम बाद उनको पैसा मिलता है और उसी के एकदम बाद सीबीआई इंक्वायरी बंद हो जाती है। भवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। आम्ही जय भवानी म्हणणारच आणि तुम्हाला कारवाई करायचीच असेल तर आधी मोदी आणि शहांवर कारवाई करण्याची। 10 वर्ष मोदी सरकारने काय केलं? अगर आपके जी टीवी स्टूडियो के बाहर कोई पकोड़े बेचता है और शाम को 200 रुपया कमा करके घर जाता है, उस व्यक्ति को आप रोजगार मानोगे कि नहीं मानोगे? अब उसको आप देखोगे तो कहीं आंकड़ों सरकारी दफ्तर नहीं है, आंकड़े में नहीं है। तो ऐसी व्यवस्थाएं बहुत हो रही है। नमस्कार। महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये लोकशाहीचा महोत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुका आणि या निवडणुकांचं वादळ सुरू झालेलं आहे। रोजच्या रोज भारतामध्ये भाजपाचे प्रधानमंत्री, विरोधी पक्ष, खुद्दार आणि गद्दार असे एकूण सगळेच लोक लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये स्वतःचं महत्त्व मतदारांना पटवण्यासाठी आपापल्या परीने आपापल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर जाहिराती असतील, पत्रकार परिषदा असतील, सभांच्या माध्यमातून किंवा कॉर्नर सभांच्या माध्यमातून, चॅनल्सच्या माध्यमातून, पेपर्सवरनं, समाज माध्यमांमधनं दिवस रात्र आपलं महत्त्व सांगण्याच्या एक प्रयत्नामध्ये लागलेले आहेत। राजकीय आरोपांच्या आणि गलिच्छ डावपेच भाषा यांच्या या सगळ्या गोष्टींनी समाज माध्यमे, वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स आणि पेपर्स, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, या सगळ्या माध्यमांवर अशाच प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। ते सगळं भरून वाहत आहे। मात्र हे सगळं सुरू असताना भारतातल्या सगळ्यात मोठ्या समस्येने आज जो प्रश्न उभा केलेला आहे त्या बेरोजगारीबद्दल बोलायला मात्र सत्ताधारी पक्ष तयार नाहीये। ते या गोष्टीवर कुठेही बोलत नाहीयेत। आज मी ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अभय पाटील आज तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल निर्भय लोकसंवादवर तुमच्याशी या बेरोजगारीच्या समस्येच्या संदर्भात बोलण्यासाठी आलेलो आहे। चला बोलूया। जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रात आजच्या तारखेला बेरोजगारीचे जे प्रमाण आहे ते सुमारे 43% आहे। या 43% बेरोजगारीच्या प्रमाणाचं जर आपण बघितलं तर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आवासून उभी राहिलेली आहे। देशातील IIT असतील, मेडिकल्स असतील, इंजिनिअरिंग असतील, या सगळ्यांच्या शिक्षणाच्या जागांचा जर म्हणजे या सगळ्या संस्थांमध्ये किती मुलांना शिकायसाठी प्रवेश मिळू शकतात याची आकडेवारी जर बघितली तर दरवर्षी सुमारे 39 लाख जागा या ठिकाणी उपलब्ध होतात। म्हणजे 39 लाख मुलं या जागांमध्ये प्रवेश घेऊन आपलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात। तसंच भारतातल्या वेगवेगळ्या माध्यमातून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असतील, पॉलिटेक्निक असतील, ITI असतील, छोट्या उद्योग व्यवसायांच्या संदर्भातल्या प्रशिक्षण संस्था असतील, 10वी 12वीच्या शिक्षण संस्थातील या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या बेरोजगारांची समस्या आजच्या तारखेला दरवर्षी 3 कोटीच्या जवळपास आपल्या देशामध्ये आहे। हा इतका प्रचंड आकडा आपण जर बघितला तर बेरोजगारीचं स्वरूप जवळपास तुमच्या लक्षामध्ये येईल। एकीकडे ही परिस्थिती असताना देशभरातून IT सेक्टर मधून मार्च 2023 मध्ये 11,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत। IT सेक्टर जे आहे की माझा मुलगा काय करतो तर IT ला आहे, IT मध्ये आहे, त्याला लाखाचा पगार आहे असं आपण अभिमानाने सांगतो। परंतु दुसरीकडे IT सेक्टर मधून मार्च 2023 मध्ये 11,000 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे। मार्च 2024 मध्ये हे प्रमाण सुमारे 1.5 लाखाच्या वरती गेलेलं आहे किंवा जाण्यात म्हणजे तसा अंदाज आहे की गेलेला आहे असं। देशातील 5 मोठ्या ज्या कंपन्या आहेत, उद्योग व्यवसाय आहेत,
कॉर्पोरेटर सेक्टर्स आहेत, हे मोठमोठे कॉर्पोरेट सेक्टरमधून मोठमोठ्या उद्योग व्यवसायांनी जे देशातल्या मोठ्या कॉलेजेसमध्ये, मान्यताप्राप्त कॉलेजेसमध्ये जाऊन कॅम्पस इंटरव्ह्यू ते घेत होते. याच्यापूर्वी ते कॅम्पस इंटरव्ह्यू घेणं आता जवळजवळ बंद करून टाकलेलं आहे. देशातल्या आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय स्तरावरच्या असतील, ज्या काही मोठ्या व्यवसाय देणाऱ्या, नोकरी देणाऱ्या ज्या काही उद्योग व्यवसाय आहेत, कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत, कंपन्या आहेत, यांनी नवीन नोकरी देणं बंद केलेलं आहे. इतकी प्रचंड भयावह स्थिती आपल्या देशामध्ये आहे. ऑगस्ट 2023 मध्ये सर्वसाधारणपणे 2.5 कोटी नोकऱ्या गेल्यात, तर यावर्षी त्याचं प्रमाण निश्चितच जास्त प्रमाणामध्ये आहे. देशातील मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टर्सने नवीन नोकऱ्या देणं तर बंद केलेलंच आहे, परंतु या नवीन नोकऱ्या देताना जुन्या नोकऱ्या सुद्धा काढून घेण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे बेरोजगारीच्या दरामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये दिवसेंदिवस आपल्याकडे वाढ होत चाललेली आहे. केंद्र सरकार सुमारे 9 लाख तर राज्य सरकारकडे सुमारे 60 लाख नोकऱ्या आजच्या तारखेला उपलब्ध असल्याचा डाटा शासकीय वेबसाईट्स आणि शासकीय माहिती जर आपण संकलित केली, अभ्यास केला, तर त्यातनं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जवळजवळ 60 ते 70 लाख नोकऱ्या आज सरकारी पदांच्या रिक्त आहेत. त्या जागांवर नवीन नियुक्त्या सरकारने केलेल्या नाहीयेत. म्हणजे 60-70 लाख बेरोजगारांना आजच्या तारखेला नोकरी मिळू शकते, परंतु त्यांना नोकरीसाठीच्या संधी या सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीये. सरकारी कर्मचारी जे काही आता मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस त्यांचं वयोमान पूर्ण झाल्यामुळे निवृत्त होत आहेत, त्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याच्या जागेवर नवीन त्या पदावर भरण्यासाठीची भरती प्रक्रिया सरकार राबवत नाहीये. एकीकडं सरकार भरती प्रक्रिया राबवत नाहीये, दुसरीकडं जी भरती प्रक्रियेसाठीच्या जाहिराती दिल्या जातात, त्याच्यानंतर त्या जाहिरातीनुसार आपले बेरोजगार युवक आपल्या आपल्या पदाच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरीसाठी फॉर्म भरतायत. फॉर्म भरण्यासाठी हजार रुपये एकेका विद्यार्थ्याकडनं गोळा केली जाते. अलीकडची एक आकडेवारी जर बघितली तुम्ही, तर तलाठी पदासाठी IT झालेला, PhD झालेला, ग्रॅज्युएट झालेला, असे उच्च शिक्षण घेतलेल्या मुलामुलींनी सुद्धा तलाठी पदासाठी आपल्याकडे जाहिरातीनुसार अर्ज भरल्याचं आपण बघून येतो. सुमारे म्हणजे जर 500 पदं तलाठीची या राज्यामध्ये भरायची असतील, 200 पदं जर भरायची असतील, तर त्या 200 पदांसाठी 20 ते 22 लाख अर्ज आपल्याकडे आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. इतका प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला सगळ्यांना दिसतंय. राज्यस्तराची आकडेवारी जर आपण बघितली तर 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आजही आपण दुष्काळामध्ये पडून निघालेलो आहोत. असं असताना मराठवाड्यामध्ये 1088 शेतकऱ्यांनी 2023-24च्या या हंगामामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत, तर विदर्भामध्ये हेच प्रमाण 1440च्या जवळपास आहे. शेतकरी आत्महत्या करतोय नापिकीमुळे, उत्पन्न न मिळाल्यामुळे, जे काही पिकलंय त्याला त्या शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळं आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारीचा धागा या धाग्याशी सुद्धा जुळलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रात शेतीवर आधारित सुमारे 2.3 कोटी लोक आहेत, रोजगार आहेत. तर म्हणजे एवढे रोजगार 2 ते 2.25 कोटी रोजगार शेतीवर आधारित निर्माण होऊ शकतात आणि बिगर शेतीवर तेच प्रमाण जवळजवळ 2.25 कोटी ते 4 कोटी, 2.25 कोटी ते 3 कोटीच्या जवळपास ते आहे. 2022 मध्ये बेरोजगारीचा दर महाराष्ट्रात 42% इतका होता. थोडक्यात काय तर देशात सुमारे 2.5 कोटी बेरोजगारांची दरवर्षी भर पडत आहे. 2.5 कोटी असे मी म्हणत नाही, असे CMI चे जे काही संस्था आहे त्या संस्थेने जो काही सर्वे केलेला आहे, त्या सर्वेतून जो काही अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, त्या अहवालानुसार 42% बेरोजगारीचा दर आणि 2.5 कोटी लोक दरवर्षी बेरोजगार होत आहेत, बेरोजगार बाहेर पडत आहेत, हा अहवाल सांगतोय. हे प्रमाण आपल्या देशातल्या लोकांनी जाणून घ्यायला हवं, माहिती करून घ्यायला हवी. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता तरुण पिढी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं असेल, गरिबीमुळे आपण त्यांना कदाचित शिक्षण देऊ शकलो नसेल, असाही वर्ग आपल्या इथं फार मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागामध्ये तो सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे. तर असं असताना देशातील नोकरीची परिस्थिती काय आहे,
नोकरीची अवस्था काय, नोकरीसाठी जायची इच्छा धरणाऱ्या युवकांना नोकरीची संधी आज सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून, खासगी माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे का नाहीये, यासाठीची ही आकडेवारी आपण जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरीकडे राज्यामध्ये स्वयंरोजगाराचा दरही कमी झालेला आहे. स्वयंरोजगाराचे जे काही साधनं आहेत ती सुद्धा कमी झालेली आहेत. सरकारने लोकांना खुश करण्यासाठी भरमसाठ योजना जाहीर केलेल्या आहेत. वेगवेगळ्या स्वयंरोजगाराच्या योजना जाहीर केलेल्या आहेत, पण त्या योजना कागदावरच आहेत. मुळामध्ये शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या स्तरापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत या योजनांचा खऱ्या अर्थाने आज लाभ पोहोचत नाहीये. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या लोकांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चमच्यांच्या फायद्याच्याच या योजना जणू झालेल्या आहेत असं आपल्याला दिसायला मिळतंय. ते लोक सांगतील त्यांनाच ह्या योजनांचा लाभ मिळतो, त्यांचीच लाभार्थी म्हणून निवड होते. अशा प्रकारची त्रिस्तरीय पंचायत राजमध्ये आपल्याकडे परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. ह्या योजना जाहीर तर केल्याच सरकारने, पण त्यासाठीची व्यवस्था, भांडवलाचे मार्ग, बाजारपेठेचे नियोजन, सुयोग्य व अल्पावधीचे प्रशिक्षण अशा पायाभूत गोष्टींसाठी मात्र कोणतेही पर्याय आपल्या सरकारने आपल्याला उपलब्ध करून दिलेले नाहीत. जर हे पर्याय उपलब्ध करून दिले तर ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराचे खूप चांगले नेटवर्क उभे राहील आणि त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात नोकरीच्यासाठी जाण्याची इच्छा धरणारे बेरोजगार शहराकडे न जाता आपल्या भागातच, आपल्या ग्रामीण भागातच, आपल्या गावातच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक उन्नती करण्याचा मार्ग निश्चितच निवडेल. परंतु हे पर्याय कुठले उपलब्ध करून न दिल्यामुळं योजना कागदावरच राहिल्यात. मूठभर संधी साधूंनी त्याचा गैरवापर केला. परिणाम काय झालेला आहे तर गरीब अधिकच गरीब होत गेलेला आहे आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत होत गेलेला आहे. ही परिस्थिती या देशामध्ये भयावह आहे. दुसरीकडं राज्य सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, परंतु नोकऱ्या देण्यासाठीच्या ज्या काही व्यवस्था या देशामध्ये आहेत, या राज्यामध्ये असायला पाहिजेत, तशा प्रकारची कुठलीही व्यवस्था, कुठलीही गोष्ट या सरकारने आपल्यासाठी केलेली नाहीये. तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी मी या निमित्ताने सांगतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये म्हणजे फडणवीस, शिंदे आणि पवारांचे सरकार बंडखोरी, गद्दारी करून गद्दारी केल्यानंतर जे सरकार निमित्त निर्माण झालं महायुतीचं, यांच्या कार्यकाळामध्ये इंटरनॅशनल फायर सेंटर, डायमंड बॉस, मरीन अकॅडमी, वेदांता फॅक्सबॉक्स, बल्क ट्रक पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, टाटा एअरबस यासारख्या ज्या काही मोठमोठे उद्योग होते, कंपन्या होत्या, आस्थापना होत्या, संस्था होत्या किंवा सरकारच्या ज्या काही परिसंस्था होत्या, आस्थापना होते, या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये इंटरेस्ट होता. यांना सगळ्यांना आपलं नेटवर्क, आपला व्यवसाय, आपल्या आस्थापना महाराष्ट्रामध्ये उभी करायची होती, तिथं त्यांना काम करायचं होतं. मात्र या फडणवीस मिंदे सरकारने ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. कदाचित नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना अधिक खुश करण्यासाठी प्रयत्न म्हणून की काय, या संस्थांचं नेटवर्क आपल्या इथून काढून ते गुजरातला संस्था कशा हस्तांतरित होतील, या सगळ्या संस्था गुजरातकडे कशा वळतील, याच्यासाठी जास्त प्रयत्न केलेले आहेत. एकट्या वेदांता फॉक्सकॉनची जर आपण गोष्ट घेतली तर 2 लाख नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रातील युवकांना मिळू शकल्या असतात नुसत्या या एका कंपनीमुळे. परंतु ही कंपनी आपल्या इथं न थांबता ती महाराष्ट्राबाहेर गुजरातला स्थलांतरित करण्यासाठीची चढाओढ फडणवीस आणि शिंदेमध्ये जणू लागली होती. अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या 1.5-2 वर्षामध्ये राबवला गेलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील या ज्या 7-8 कंपन्या गेल्यात आपल्या इथून, या कंपन्यांच्या माध्यमातून जे 8 ते 10 लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या आजच्या तारखेला, आज त्या लोकांना, महाराष्ट्रातल्या 8-10 बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळून त्यांचं कुटुंब आणि ते आयुष्यामध्ये स्थिर स्थावर होण्याच्या मार्गावर राहिले असते. तिथं मात्र देशातल्या, राज्यातल्या या कलंकित सरकारने मात्र युवकांच्या हातातल्या नोकऱ्या काढून घेतल्या आणि त्या आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी गुजरातच्या युवकांना वाटल्या. असंच एका बाजूला मला म्हणावं असं वाटतं. ही गोष्ट खूप गंभीर आणि दुःखदायक आहे. मित्रांनो, यासारख्या जागतिक उद्योग व्यवसाय व संस्था
यांनी तर घालवल्याच, सुमारे 10-12 लाख नोकऱ्या या निमित्ताने गेल्या. परंतु दुसरीकडं हे तर करत असताना देशात शिक्षणाची जी काही मोठी दुरावस्था यांनी करून ठेवलेली आहे ती न सहन करण्यासारखी आणि ती खूप गंभीर आणि भयानक प्रकाराची आहे. या राज्यातल्या प्राथमिक शिक्षण देणाऱ्या 18,000 शाळा बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. प्राथमिक शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं मोफत शिक्षण देण्याची आपल्या घटनेमध्ये तरतूद असताना 18,000 शाळा बंद करून, म्हणजे तुम्ही आकडेवारीची जर तुलना करायची झाली तर सुमारे 27,000 खेडेगावं आपल्या राज्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि सरकारने किती शाळा ग्रामीण भागातल्या बंद करायचा निर्णय घेतलेला आहे तर 18,000 शाळा, म्हणजे जवळजवळ 80% शाळा, जवळजवळ 80% ग्रामीण भागातल्या शाळा बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. दुसरीकडं ज्या काही शाळा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या मोठमोठ्या जे पैसे देतील सरकारला, मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीचा निधी देतील अशा लोकांना विकण्याचा घाट निर्णय सुद्धा ह्याच महायुती सरकारने घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या खेडेगावातल्या गोरगरिबांना मुलांना जे प्राथमिक शिक्षण मिळत होतं, जे मोफत शिक्षण मिळत होतं, मध्यान्ह भोजन मिळत होतं, आरोग्याची काळजी घेतली जात होती, शाळांची नियमितपणे वैद्यकीय तपासण्या व्हायच्या, हे सगळं आता बंद होणार आहे. आणि मग जर तुम्हाला तुमच्या लहान मुलाला प्राथमिक शाळेमध्ये टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खाजगी शाळांची दारं ठोठवावी लागतील. या खाजगी शाळांमधले जर आपण फीचे प्रमाण बघितले तर 30 हजारापासून, म्हणजे नर्सरीचं जर बघितलं तर 30 हजारापासून तर पुढं 4वी-5वी पर्यंत 1-2 लाखापर्यंत ही फी केलेली आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रातला, तुमच्या माझ्या भागातला गरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, ज्यांचं उत्पन्नाचे स्रोत फक्त शेतीवर अवलंबून आहेत, असे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने मला सांगा फी भरू शकतील का आपल्या मुलांसाठी? आणि जर नाही भरू शकणार तर मग हे मुलं शिक्षणासाठी कुठे जातील मला सांगा? अहो, यांचं शिक्षणच होणार नाही, हे घरी बसतील, बेरोजगार होतील. आणि बेरोजगारांच्या पिढ्या तयार करण्याचा कारखाना या महायुतीच्या सरकारने जणू काही सुरू केलं आहे. आणि त्याचीच सुरुवात म्हणून या 18,000 शाळा त्यांनी आज बंद केलेल्या आहेत. हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. दुसरीकडं ह्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शिक्षणाच्या ज्या काही मोठ्या उच्च पदव्या आहेत, एमफिल सारखी जी प्रतिष्ठेची पदवी आहे की एमफिलला, जिला डॉक्टरेट आपण म्हणतो, डॉक्टर लावतो एखाद्याच्या नावापुढं, ती एमफिलची पदवी रद्द करण्याचं काम या सत्तेतल्या लोकांनी केलेलं आहे. एमफिलची पदवी रद्द केलेली आहे. पीएचडी सारख्या ज्या काही पदव्या होत्या, पीएचडी सारखं जे काही शिक्षण होतं, पीएचडीची जी काही पदवी मिळत होती तिचं प्रमाण जे काही 1174-75च्या जवळपास होतं ते 194 वर आणून ठेवलेलं आहे. फक्त 80%, 70 ते 80% तिथं कपात केलेली त्या जागांमध्ये सुद्धा. IITची फी जी काही 90,000 रुपये होती, IIT सारख्या उच्च शिक्षणाची फी जी काही 90,000 होती, एखादी मध्यमवर्गीय कष्ट करून थोडंफार कर्ज काढून आपल्या मुलाला शिक्षण देऊन चांगलं मार्क्स पाडून IIT मध्ये पाठवायची इच्छा बाळगत होता, तर तिथे जी 90,000ची फी होती ती 122% वाढून आता जवळजवळ 2 लाखापर्यंत ती फी नेलेली आहे. हे सगळं कशासाठी चालू आहे हे न समजण्या इतके तुम्ही मूर्ख नाहीत आणि मी मूर्ख नाहीये. मित्रांनो, आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असताना त्यातून आजच्या स्थितीत लाखो युवक बेरोजगारीने होरपळले जात आहेत. युवकांच्या हाताला काम नसल्यामुळं ते आपले घरदार सोडून शहराकडे नोकरी शोधण्यासाठी जात आहेत. शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर किंवा शिक्षण मध्ये सोडल्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी युवक आजच्या तारखेला शहराकडे, ग्रामीण भागातनं सर्व घरदार, बायका, पोरं, आई, भाऊ, बहीण सगळ्यांना सोडून आपली बॅग उचलून नोकरीसाठी शहराकडे पळत आहे. या सगळ्या याच्यामध्ये शहरामध्ये लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये फुगवटा निर्माण झालेला आहे. लोकसंख्या शहरांमधली वाढत आहे, त्यामुळे झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे. झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे दुर्गंधी, आरोग्याचे प्रश्न शहरांमध्ये निर्माण झालेले आहेत. मोठमोठ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टीसाठी ह्या सरकारकडे कुठलंही निश्चित असं धोरण आपल्याला ह्या 10 वर्षामध्ये दिसलेलं नाही.
ह्या बेरोजगारीमुळं सगळ्यात मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो ह्या मुलांचं नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाही, यांना कोणी मुली देत नाहीयेत आणि योग्य कमवता नवरा आपल्या मुलीला मिळत नाही, या चिंतेमध्ये घराघरांमध्ये जिथं मुली वयाच्या लग्नाचं वय पार करून चाललेले आहेत, परंतु त्यांच्यासाठी लायक वर मिळत नाही, लायक नवरा मिळत नाहीये, लायक पती मिळत नाहीत, अशा कुटुंबामध्ये त्या मुलीचे पालक, आई वडील चिंतेने ग्रस्त झालेले आहेत. त्यांचं अकाली वृद्धत्वाकडे ते सगळे जण चाललेले आहेत. वेगवेगळे डायबिटीस सारखे, बीपी सारखे आजार या लोकांना वाढत चाललेले आहेत. आणि हे सगळं होत असताना या संपूर्ण कुटुंब, एकीकडे युवक बेरोजगारीने त्रस्त आहे, दुसरीकडे युवती तिचं वय निघून चाललेलं आहे तरी तिला लायक पती मिळत नाहीये, तिलाही नोकरी मिळत नाही आणि एकूणच या दोघं समस्यांमुळे, दोघं मुला मुलींच्या समस्यांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेली आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये विकास विकास म्हणून जे काही आपल्याला सांगितलं जात आहे तो विकास असा भयान आणि इतका बोगस पद्धतीने आपल्या समोर आहे. मात्र माध्यम, टीव्ही चॅनल्स आपल्याला हे कुठेही दाखवायला तयार नाहीत. आपल्या पुढे फक्त राम मंदिर, हिंदुत्व, हिंदू मुसलमान, मंगळसूत्र याच्या गप्पा मारल्या जात आहेत. आणि म्हणून आजच्या युवकांनी जागा होण्याची गरज आपल्याला सगळ्यांना आहे. मित्रांनो, 2023-24 पर्यंत महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी जर आपण बघितली तर ती वेगवेगळ्या निर्देशकांवर अवलंबून आहे. हा सगळा डाटा जर आपण बघितला तर आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17.5% लोकसंख्या जी आहे, लोकसंख्या ही राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगते. म्हणजे केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेचा जो काही एक निकष ठरवलेला आहे तर त्या दारिद्र्य रेषेच्या खाली जगणारी लोकसंख्या जवळजवळ 17.5% आहे. आपल्या भारतामध्ये मोफत धान्य देण्याचा जो काही एक प्रकार या केंद्र सरकारने कोरोना काळापासून सुरू केलेला आहे, त्यात मोदी म्हणतो आम्ही 80% लोकांना, 80 कोटी लोकांना, म्हणजे आज 140 लोकसंख्या जर आपली धरली तर जवळजवळ 60 ते 65% लोक आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. असं गृहीत धरून या लोकांना मोफत धान्य देण्याचं काम सरकारने सुरू केल्याचं सांगतं. परंतु दुसऱ्याकडं अगदी रोजच्या सकाळी उठल्याबरोबर लागणाऱ्या चहा साखरेपासून तर रात्रीच्या तेल मिठापर्यंतच्या सगळ्या अन्नधान्यावर भरमसाठ कर वाढवून ठेवलेला आहे, जीएसटी वाढवून ठेवलेली आहे. आणि ह्या मोफत धान्याच्या बदल्यामध्ये म्हणजे 25 रुपयाचं 200 रुपयाचं जर आपल्याला धान्य सरकार देत असेल, मोफत देत असेल, तर त्याच्या बदल्यात 2000 रुपयाचा कर अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या सरकार आपल्याकडनं वसूल करत आहे. आणि ही त्यामुळे महागाईचे दर वाढलेले आहेत, महागाई वाढत चाललेली आहे. जे उत्पन्नाच्या साधनातनं जे काही थोडंफार कुटुंब कमवत आहे, मिळवत आहे, रोजंदारी करून मिळवत आहे, ते महागाई पोटी सरकारच्या या महागाईच्या धोरणामुळे या लोकांना खर्च करावा लागत आहे. आणि म्हणून ही बेरोजगारी आणि लोकसंख्येचे आणि श्रीमंती आणि गरिबीची तफावत आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, लक्षात येते. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसचं ज्या वेळेला राज्य होतं तर त्यावेळेला एनडीए सरकार, या युपीए सरकारने, माफ करा, युपीए सरकारने, मनमोहन सिंग सरकार एक अर्थतज्ञ पंतप्रधान आपल्याला लाभलेला असताना त्याच्या नेतृत्वाखाली मनरेगा, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसारखी मोठी योजना आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली. भारतात नरेगा सारखी योजना सुरू झाली आणि याच्यातनं ग्रामीण भागातल्या लाखो लोकांना रोजगार दिला गेला, रोजंदारीच्या स्वरूपामध्ये रोजगार दिला गेला. त्यांना त्यासाठीचे वेगवेगळे बेनिफिट्स दिले गेले, त्यांना त्याच्यासाठीचे जॉब कार्ड दिले गेले, त्यांचे आधार कार्ड त्याप्रमाणे अपडेट केले गेले आणि त्यांना नियमितपणे रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली गेली. जर रोजगार मागितल्यानंतर जर त्याला रोजगार निश्चित कालावधीमध्ये मिळाला नाही तर त्याच्यासाठी रोजगार भत्ता देण्याचं सुद्धा नियोजन त्या कायद्यामध्ये करण्यात आलं. इतकी चांगली योजना काँग्रेसने आपल्याला या देशाला दिलेली. मध्यंतरीच्या काळामध्ये 2014च्या वेळेला ज्यावेळेला अगोदर निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर, मोदी सत्तेत यायच्या अगोदर आणि नंतर नरेंद्र मोदींनी नरेगा सारख्या आणि मनरेगा सारख्या बोगस योजना या सरकारने आणल्या असं म्हणून त्या योजनेवर टीका केली. तीच योजना आता मोदी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा विचार करत आहे. हेच काँग्रेसच्या योजनांचं यश आपल्याला म्हणावं लागेल. या मनरेगाच्या मनरेगा जी काय आहे, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, याच्यामध्ये नोकरीची मागणी म्हणजे कामाची मागणी करणाऱ्या
लोकांचं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रमाण 86% जवळपास आहे, 86-86.5% जवळपास आहे. आणि ग्रामीण कुटुंबाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या कार्यक्रमाचा, या योजनेचा एकमेव उद्देश आहे. मात्र मनरेगाचं जे काही काम आहे आणि याच्यातून जे काही बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे असं आपल्याला जे वाटतं, प्रत्यक्षात आजच्या स्थितीत या 8-10 वर्षाच्या कालखंडामध्ये ठेकेदारांनीच ही योजना हडप केलेली आहे, तिला काय म्हणतो आपण, आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आणि खोटे मजूर दाखवून यंत्रसामुग्रीच्या साह्याने काम करून ठेकेदार आता या योजनेच्या माध्यमातून गब्बर व्हायला लागलेले आहेत, अधिकारी भ्रष्टाचार करून गब्बर व्हायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे ज्यांना काम पाहिजे अशा बेरोजगारांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम देखील सरकार प्रामाणिकपणे पार पाडत आहे, असंच मला दुःखाने म्हणावं लागेल. ही आकडेवारी गरिबी आणि कल्याणाच्या विशिष्ट पैलूंचे प्रतिनिधित्व करते, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. नुसतं पैसा देणं हा त्याच्या मागे उपाय नाहीये, तर त्या गरीब व्यक्तीचं राहणीमान, जीवनमान उंचवणे, त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे, त्यासाठीची पायाभूत योजना म्हणून या योजनेकडे आपण बघितलं गेलं होतं. दारिद्र्य कमी करण्याच्या प्रयत्नांच्या बरोबरच आरोग्य, रोजगार आणि सामाजिक संरक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोन या योजनेच्या माध्यमातून बाळगला गेला होता. राज्य आपल्या लोकांचे कल्याण करण्यासाठी आणि त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतं, असं आपण सर्वसाधारणपणे आपल्या राज्य घटनेमध्ये वाचलंच असेल. म्हणून परंतु या अलीकडच्या 9-10 वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्राने किंवा राज्य सरकारने आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी आणि उच्च राहणीमानासाठी कुठलेही प्रयत्न, भरीव असे प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळे गरीब अधिक गरीब आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे. बेरोजगार युवक जे आहेत आज, यांना नोकरी नसल्यामुळे हे रिकामे आहेत. आणि रिकामा मन शैतान का घर असं आपण जे म्हणतो, खाली दिमाग शैतान का घर असा आपण एक वाक्प्रचार वापरतो, त्याप्रमाणे हे बेरोजगार युवक व्यसनांकडे जास्त वळत आहेत. नैराश्यातून व्यसन करण्याचं प्रमाण वाढत आहे. यांना धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली लढवण्यासाठी, बळी पाडण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये या बेरोजगार युवकांचा वापर करून घेताना आपण बघतोय. आणि त्यामुळे त्यांना मटण खा, दारू पी, पण आमच्यासाठी आंदोलनात ये, घरं फोड, एसट्या फोड, दुकानं फोड, आंदोलन कर, जाळपोळ कर आणि जेलमध्ये जा, जय श्रीराम म्हणायचं आणि त्यांना दंगे करायला लावायचे, अशा पद्धतीच्या घटना अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातही घडलेल्या आपण मागील काळामध्ये बघितलेल्या आहेत. मग हे व्यसनाकडे वळल्यानंतर या मुलांना अधिक आपल्या व्यसनाची एकदा लत लागली, एकदा सवय झाली की ते व्यसन पूर्ण करण्यासाठी पैसा उपलब्ध करावा लागतो. आणि तो मिळाला नाही की मग हे युवक आता गुन्हेगारीकडे वळताना सुद्धा आपल्याला दिसतात. ही समस्या खूप छोटी नाहीये, नोकरी लागत नाही एवढी छोटी समस्या नाहीये. नोकरी लागत नाही म्हणून जे काही या देशामध्ये, या राज्यामध्ये युवकांचे हाल सुरू आहेत, ते आपल्या चांगल्या संस्कारित घरामधून जन्म घेतल्यानंतर समाजामध्ये जेव्हा नोकरी मिळत नाहीये तिथं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कसं जात आहेत याचा एक आलेख आपल्याला या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींमधून आपल्याला बघायला मिळेल, हे आपण बघितलं पाहिजे. एकूणच महाराष्ट्रातील तुमच्या आमच्या घरातील युवक नोकरी, व्यवसाय, उद्योग नसल्याने आलेल्या सामन्याचा, या संकटाचा सामना करण्याऐवजी तो निराश होत चाललेला आहे, नैराश्याने ग्रस्त झालेला आहे. आणि अनेक युवक या नैराश्यापोटी आज आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. हे पाप या सरकारचं आहे. हे पाप धोरण न आखता युवकांना वाऱ्यावर सोडून देणारे आहे सरकारचं, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मात्र ह्याच युवकांना जर सरकारने योग्य वेळी मोफत व योग्य दरामध्ये शिक्षण उपलब्ध करून दिलं, व्यवसाय म्हणजे जिथं व्यवसाय ओरिएंटेड शिक्षण जर त्यांना दिलं, प्रशिक्षण दिलं, जो शिक्षण आता दिलं जात आहे त्याचा जर दर्जा सुधारवला, आधुनिक टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरली, इंजिनिअरिंग, मेडिकल या ज्या काही शिक्षणाच्या भाग आहेत, सेक्टर आहेत, याच्यामधल्या जर जागा वाढवल्या, तिथं त्यांना मोफत तर शक्य नसेल तर कमीत कमी त्यांना परवडेल अशा दरामध्ये जर शिक्षण उपलब्ध करून दिलं, त्यांना आधुनिक व उच्च शिक्षणाची कमीत कमी खर्चात योग्य सोय करून दिली, तर निश्चितच आजचा हा युवक
ह्या सगळ्या नैराश्यातून बाहेर येईल, बेरोजगारीतून बाहेर येईल, व्यसनांमधून बाहेर येईल आणि आपलं आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगण्यासाठी खरोखर मार्गक्रमण करेल असं तरी मला वाटतं. ग्रामीण महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी ग्रामीण भागातच सरकारने उत्पादनाची साधने निर्माण करायला पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी किंवा उद्योग जे काही स्मॉल स्केलवर म्हणजे लघु उद्योग जे काही ग्रामीण भागात निर्माण होतील ते असे लघु उद्योग निर्माण केले पाहिजे. त्यांच्यासाठीची व्यवस्था निर्माण केली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं पाहिजे, पुरेशी वीज आणि पाण्याची सोय सरकारने केली पाहिजे. या लघु उद्योगांमधून, छोट्या व्यवसायांमधून किंवा मोठ्या ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या व्यवसायातून तसेच शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीच्या उत्पन्नाला ठेवण्यासाठीची कोल्ड स्टोरेजेस, मोठमोठी गोदामं सरकारने ग्रामीण भागामध्ये बांधली पाहिजेत, टप्प्याटप्प्यावर ही बांधली पाहिजेत. अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. शेतकऱ्यांनी व स्थानिक लघु व घरगुती व्यवसायांना चालना देण्याबरोबरच त्यांच्या मालासाठी योग्य अशा बाजारपेठेची साखळी ह्या सरकारने निर्माण करायला पाहिजे. सरकारचं ते कर्तव्य आणि जबाबदारी आहे की जे काही गोष्टी ग्रामीण भागामध्ये उत्पन्न वाढीसाठी, GDP वाढवण्यासाठी, सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचं जीवनमान, कष्टकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आवश्यक आहेत अशा सगळ्या योजनांसाठी जी काही बाजारपेठ आहे, उत्पादनांची जी काही बाजारपेठ आहे ती जास्तीत जास्त जवळ कशी निर्माण होईल, त्यांची एक चेन, एक साखळी कशी निर्माण होईल. ह्या ग्रामीण भागातला शेतीमाल असेल, लघु व्यवसायातनं, लघु उद्योगातनं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधनं उभ्या राहिलेला शेतीमाल आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा विकला जाईल याच्यासाठीची उपाययोजना करण्याचं महत्वाची जबाबदारी आणि काम केंद्र आणि राज्य सरकारचं आहे. या 10 वर्षामध्ये हे करण्याची गरज असताना असे कुठलेही भरीव कामं केंद्र आणि राज्य सरकारने ग्रामीण पातळीवर तुमच्या आमच्यासाठी केलेली नाहीत, हे खेदाने म्हणावं वाटतं. दिलेले कर्ज, आता एक गोष्ट अजून महत्वाची आहे की या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी, शेतीपूरक उद्योग व्यवसायांसाठी, कुक्कुटपालन असेल, बकरी पालन असेल, गाय पालन असेल, म्हैस पालन असेल किंवा मग कुटीर उद्योग असेल, वेगवेगळ्या शेतीवर आधारित मिनी डाळ मिल असेल किंवा ज्वारीपासून बनणाऱ्या पदार्थांसाठी असेल, शेंगदाण्यापासून बनणाऱ्या पदार्थांना असेल, पालेभाजी किंवा जे काही इतर भाजीपाला आहे यांची साठवणूक, यांना निर्जल करण्यासाठी, डिहायड्रेट करण्यासाठीचे छोटे छोटे युनिट्स उभे करण्याचं काम ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने करायला हवं. त्याच्यासाठी भांडवलाबरोबरच, अनुदानाबरोबरच योग्य माफक व्याज दराने, त्यांना परवडेल अशा व्याज दराने त्यांना जवळच्या बँकेतनं तातडीने, जास्त पापड पसारा न करता, कागदांचा किचकट न करता, कुठलेही बँक रेकॉर्ड, काकाचं, मामाचं, भावाचं, बापाचं, कोणाचं तरी कर्जाचं प्रकरण डोळ्यासमोर ठेवून याचं कर्ज नाकारायचं अशा प्रकारचे उद्योग न करता या ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त तरुण तरुणींना जर कर्ज उपलब्ध करून दिलं आणि ते वसूल करण्यासाठीचं धोरण जर अतिशय लवचिक ठेवलं तर ते सक्तीने प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टी जर राज्य सरकारने, केंद्र सरकारने राबवल्या, आणि योजना कागदावर खूप येतात परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना ती शून्य असते, ती अंमलबजावणी केली जात नाही, तर अशा प्रकारच्या योजना, कर्ज देणे, ते वसूल करण्यासाठीचं लवचिक धोरण आखणे, याच्यासाठीची अंमलबजावणी सक्तीने प्रत्यक्षपणे जर राबवली आणि ह्या जर उपाययोजना केल्या तर निश्चितपणे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये गेलेला युवक, नोकरीसाठी, चांगल्या नोकरीसाठी गेलेला युवक जो आज वेटरचं काम करतोय, रस्त्यावर फळं विकतोय, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय, असे अगदी खालच्या पातळीवरचे शिक्षित असूनही काम करतोय, तो युवक शहरातल्या ते कामं सोडेल आणि ग्रामीण भागामधील अशा प्रकारच्या उद्योग व्यवसायांमध्ये स्वतःला झोकून देईल, स्वतःची पण प्रगती करेल, देशाचा पण GDP वाढवेल, देशाची अर्थव्यवस्था सुद्धा सुधारेल, हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. मात्र या सगळ्यांचं धोरण किंवा विजन किंवा दृष्टी केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे असायला पाहिजे, ती मात्र दुर्दैवाने यांच्याकडे नाहीये. हे सर्व गेल्या 10 वर्षात सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने, 7 वर्ष सत्तेत राहिलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे अलीकडच्या काळात अजित पवारच्या सरकारने करायला हवं होतं. मात्र विरोधकांना घाबरवण्यात, ED, CBI वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करण्यात, देशात सर्व सार्वजनिक सरकारी मालमत्ता विकण्यामध्ये किंवा धर्माच्या नावावर देशात अशांतता पसरवणे आणि धार्मिक द्वेष पसरवण्यात
या सर्व केंद्र आणि राज्य सरकार व्यस्त राहिल्यामुळं त्यांना इतर ह्या अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह वर्क्समध्ये काहीतरी निर्माण करण्याच्या गोष्टींमध्ये कदाचित वेळ मिळाला नसेल आणि यामुळं आपल्या देशाची पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेची, ग्रामीण युवकांची, ग्रामीण कुटुंबांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कधीही न भरून येणारी अशी हानी झालेली आहे। उलट या देशाचा आधारस्तंभ असलेले युवकांना बेरोजगारीच्या अंधारात ढकलून व त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं फार मोठं पाप या दोन्ही केंद्र आणि राज्यातल्या महाराष्ट्रातल्या युतीच्या सरकारने केलेलं आहे असं मी निश्चितपणे म्हणतो। हे पाप जर आता आपल्याला धुवून काढायचं असेल तर देशातील, महाराष्ट्रातील तरुणांनी आता आपल्या भविष्याचा, आपल्या मुलांचा, आपल्या भावी कुटुंबाचा आनंददायी व सुखी आयुष्याचा विचार करावा। आता कुठल्याही ह्या अशा प्रकारच्या धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या, धर्माच्या नावावर उदो करणाऱ्या पक्षांच्या नादी लागण्यापेक्षा स्वतःच्या मुलाबाळांचं, पिढ्यांचं आयुष्य उज्ज्वल होईल, आनंदीदायी राहील, आयुष्यावर पिढ्यानपिढ्या आता सुख त्यांच्या घरामध्ये येईल, अशा प्रकारचा विचार करण्याचा निर्णय घेण्याची गरज आता आलेली आहे। आणि म्हणूनच या निवडणुकीत स्वतःच्या विचारांनी या युवकांनी निर्णय घेतला पाहिजे। तुम्ही मतदान करताना 13 तारखेला आपल्याकडे मतदान आहे, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान आहे। या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ज्या वेळेला तुम्ही मतदानाचा विचार कराल त्यावेळेला निश्चितपणे विचार करा, एक निर्णय ठामपणे आपल्या मनाशी बाळगा की या वेळेला युवकांना देशोधडीला लावणाऱ्या भाजपला सत्तेतून आपल्याला हद्दपार करायचंय, तडीपार करायचंय आणि आपले भविष्य, आपल्या मुलांचे भविष्य, आपल्या कुटुंबांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आता आपल्याला ही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून शेवटची संधी आलेली आहे। याच्यानंतर तुम्हाला लोकशाही मार्गाने तुमचे हक्क मागण्याचे अधिकार सुद्धा भाजप ठेवणार नाही, हे मी खूप जबाबदारीने बोलतोय। संविधान बदलाच्या ज्या काही गोष्टी त्यांचे आमदार, खासदार सातत्याने करत आहेत, त्यांना हेच करायचंय की त्यांची मनुसंस्कृती मनुस्मृती इथं लागू करायची आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे वैश्य असतील, क्षत्रिय असतील, शूद्र असतील, या सगळ्यांना क्षुद्र बनून वेगळ्या टोकरीमध्ये टाकायचे। यांचे नोकरीचे अधिकार, राहण्याचे अधिकार, शेतीचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, संपत्ती बाळगण्याचे अधिकार, हे सगळे अधिकार काढून घ्यायचे आणि ते एका उच्चवर्णीय व्यवस्थेकडे सोपवायचे। म्हणून ही शेवटची निवडणूक आपल्या हातामध्ये, ही निवडणूक आणि ही संधी घालवू नका। काही करून 13 तारखेला भाजपला सत्तेतून हद्दपार करा। त्यांच्या विरोधी जे प्रबळ उमेदवार आहेत महाआघाडीचे त्यांना मतदान करा। आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये करण पाटील उभे आहेत, करण पवार उभे आहेत, त्यांना त्यांच्या मशाल या चिन्हापुरचं बटन दाबून विजयी करा आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्या बेरोजगारीचा प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुटण्यासाठी ज्या काही आश्वासनं, वचनं, न्याय या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने आणि त्याबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाने दिलेली आहे, या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची संधी या पक्षांना एकदा द्या। हीच या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो। ही शेवटची संधी आहे, ही घालवू नका मित्रांनो, नाहीतर लोकशाही संपेल, तुमचं आमचं आयुष्य संपेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।